महाराज की जय. आता शेवटचे 10 मिनिट. ज्ञानोबरायांचा जन्म झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी माऊली जन्माला आली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि आता जन्माला येणार होती साक्षात आदिशक्ती मुक्ताई. खरं तर ज्ञानोबांचं चरित्र सांगत असताना आपल्याला 3 दिवसामध्ये हे चरित्र सांगायचं. 3 दिवस मुक्ताईचं चरित्र सांगावं इतकं मुक्ताईचं चरित्र गोड आहे. इतकी विलक्षण आहे मुक्ताई. सगळी भावंड जेव्हा पंढरपूरला नामदेवरायांना भेटली आणि सगळ्यांनी नामदेवरायांना नमस्कार केला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपन काका, मुक्ताई सगळेजण होते आणि मुक्ताईनं मात्र नामदेवरायांना नमस्कार केला नाही. ज्ञानोबराय जाताना म्हटले, मुक्ते, तुला नामदेवरायाचा अधिकार माहित नाही? अरे नामा, कीर्तनाला जर उभा राहिला ना, साक्षात पांडुरंग तिथे येऊन नाचतात आणि आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला आणि मुक्ते तू नामदेवरायाला नमस्कार केला नाही? एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली म्हणली, दादा तू म्हणतोच ना तेवढा अजून नामा मोठा झाला नाही, नामाला अजून खूप मोठं व्हायचे. अरे नमस्काराला प्रतिनमस्कार करायचा असतो. तुम्ही सगळ्यांनी नमस्कार केला पण नामदेवरायानं तुम्हाला नमस्कार केला नाही, नामाला अजून मोठं व्हायचं. मुक्ताई पळत पळत गेली नामदेवरायांकडे आणि म्हणली, नामदेवराया कधीतरी या आमच्याकडं, आमच्या सिद्धेश्वराचं तुम्हाला बोलवणं आहे. नामदेवरायांना बोलून घेतलं आणि गोरोबा काकांना सांगितलं यांच्यातलं कच्चं मुडकं कोणते ते शोधा. गोरोबा काकांनी हातात थोपटणं घेतलं आणि सगळ्यांच्या डोक्यावर मारायचे आणि नामदेवरायांच्या डोक्यात मारायला लागले. चिडले ना नामदेवराय, माग दचकले, मला काही तर मार खायला बोलवलं का म्हणजे. गोरोबा काका म्हणले, एवढंच मडकं कच्चं आहे. आणि म्हणले, हे पक्क करायचं कसं? गुरु करावं लागतो, गुरुशिवाय मडकं पक्क होणार नाही. आणि एवढ्या एवढ्याशा मुक्ताईनं सांगितलं, विसोबा काकांना गुरु करा. आणि मग नामदेवरायांना जगण्याचा अर्थ कळाला. एवढ्या एवढ्याशा मुक्ताईनं नामदेवरायांना जगणं समजावून सांगावं. योगियांचे योगी ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांचा हेवा वाटला चांगदेव महाराजांना. आणि चांगदेव महाराज जेव्हा त्या गुहेतनं बाहेर आले आणि या सगळ्या भावंडांचा सगळा प्रताप डोळ्यासमोर आला, तेव्हा चांगदेव महाराज म्हणले, आपल्याला ज्ञानोबरायांना आणि या भावंडांना भेटावं लागेल. त्यावेळेस मोबाईल, फोन, तार काही नव्हतं. मग पत्र पाठवायचं. आता पत्र कोण कोणाला पाठवतं का? आता पोस्टमन तरी येतो का? पहिलं पोस्टमन आल्यावर किती आनंद व्हायचा बरं. कित्येकांना पत्र वाचता यायचं नाही, पोस्टमनच वाचून दाखवायचं. असं गुपित काहीच नसायचं. पोस्टमननं वाचलं तरी आता विदिन अ सेकंड मेसेज. पटलं तर ठीक, नाही पटलं तर डिलीट फ्रॉम इच अदर. आता पोस्टमनही येत नाही. पोस्टमन आला तर फक्त कर्जाची नोटीस घेऊन येते, नाहीतर पोस्टपेडचं बिल घेऊन येते. याच्यापेक्षा पोस्टमनला लिहायला आहे कुणाला वेळ? पत्र लिहिली पाहिजेत. खरं तर पत्र लिहिताना मनातली हुरहुर, ते पत्र पोहोचलं की नाही, मनातली तगमग, ज्याला पत्र आलंय ते पत्र उघडण्यात तेव्हाची होणारी हुरहुर, पुन्हा ते पत्राचं उत्तर लिहिणं, काय मजा होती हो. संयमानं लिहित होती माणसं. यशवंतराव चव्हाण साहेबांची आणि विनुताईंची पत्र, इंदिरा गांधींची आणि पंडित नेहरूंची पत्र, कितीतरी अशी पत्र आहेत की जी वाचावी. यशवंतराव चव्हाण साहेबांनी पत्र लिहिलं होतं विनुताईंना. वेणू आपल्याला मूल होऊ शकलं नाही. विनुताईंनी पत्र लिहिलं होतं यशवंतरावांना, साहेब आपल्याला मूल झालं नाही, माझी इच्छा आहे तुम्ही दुसरं लग्न करावं. यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. चव्हाण साहेबांनी पत्र लिहून कळवलं, वेणू ज्या दिवशी आपण 7 फेरे घेतले ना, त्या दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत यशवंतराव वेणूसाठी आणि वेणू यशवंतरावासाठी परत असं पत्र पाठवलं.
काय माणसं होती ही सगळी. या लोकांनी काल बोललो, तुकोबारायांनी सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलो. काय शब्दांमध्ये जादू होती हो. अटलजी जर सभागृहात असं बोलायला लागले ना, अटलजींनी असा पॉज घ्यावा आणि असं वाटावं आता त्या पॉज मध्ये सगळं सभागृह गिळंकृत करतील का काय. पॉज मध्ये न, पॉज म्हणजे न बोलणं, त्या न बोलण्यात एवढं सामर्थ्य होतं, तर बोलण्याची काय भाषा. प्रत्येक गोष्ट बोलूनच दाखवावी लागते असं नाही. आणीबाणीच्या काळामध्ये इंडियन एक्सप्रेसला निषेध व्यक्त करायचा होता, त्यांनी मथळा लिहिला नाही. निषेध व्यक्त करत असताना अग्रलेखाची जागा कोरी ठेवली आणि हाच आमचा निषेध. काय त्या ताकदीची माणसं होती हो. गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख सभागृहामध्ये एकमेकांची भाषणं जर सुरू झाली, लोक रेडिओ घेऊन ऐकत होती, आज काय बोलतील ही लोक. बाळासाहेब ठाकरे जर सभेत उभे राहिले आणि असा हात केला ना, अशी शाल टाकली, अशी सगळी सभा कवेत घेत होते. कोणताही पक्ष असेल त्या त्या पक्षामध्ये अशी बोलणारी माणसं विचार करून बोलायची हो. शब्दांना अर्थ होता, माणसं वाचायची, माणसं लिहायची, माणसं एकमेकांना ऐकायची. आता कुणीच कुणाचं ऐकायला मोकळं नाही. प्रत्येकाला आपलं बोलणं फक्त रेटून न्यायचं आणि पुढे चालत राहायचंय. शब्द शस्त्र आहेत, ती जपून वापरा. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. शब्द शस्त्र समजू शकतो, शब्दाला धन समजू शकतो. शब्द म्हणजे जीवन. हो, शब्द म्हणजे जीवन आहे. शिवाजी महाराज निघाले, गडावरनं निघायचं कसं, या सगळ्या परकीयांच्या गोटातून निसटायचं कसं. नावी समाजात जन्माला आलेला पोरगा शिवाकाशीत पुढे गेला आणि म्हणला, राज तुम्ही निघा, मी जातो परकीयांच्या गोटात शिवाजी बनून. शिवाजी महाराजांचा वेश परिधान केला आणि परकीयांच्या गोटात गेला. त्याला माहित नव्हतं काही वेळात आपण ओळखले जाऊ, पकडले जाऊ, आणि पकडल्यानंतर काय, पकडल्यानंतर थेट मृत्यूच आहे याचीही जाणीव शिवाकाशीतला होती. त्या शिवाकाशीत राजांना म्हणला, राज पकडल्यावर बघा बरं का, चांगला वकील द्या, सुप्रीम कोर्टात जा, पण मला सोडवा, मी चाललोय बरं का तुमच्यासाठी, पण मागचं सगळं तुम्ही बघा. कसलीच अपेक्षा नाही हो, फक्त राजा माझा वाचला पाहिजे. आम्ही शब्द दिलाय, राजे आमच्यासारखे लाखो गेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. गेला परकीयांच्या गोटात, पकडला गेला, ओळखला गेला, सपासप वार केले, मारला गेला, रक्ताच्या थावळ्यात पडला आणि मरताना म्हटला, राज जगताना शिवा नावी म्हणून जगलो, पण मरताना मात्र शिवाजी महाराज बनून. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. शब्द जीव आहे हो. राज तुम्ही जोपर्यंत पोहोचत नाहीत ना विशाळगडावर, तोपर्यंत गनिम 1 इंचवर सुद्धा पुढे सरकू देणार नाही. राजी प्रभूच्या अंगावर अशी एक जागा उरली नाही जिथे जखम नाही. पण माझा राजा जोपर्यंत पोहोचत नाही ना, तोपर्यंत मला प्राण द्यायचा सुद्धा अधिकार नाही. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. राजगड गांधून पूर्ण झाला आणि हिरोजी इंदलकर दगड घेऊन गेले आणि राजांना म्हटलं, राजा दुर्ग तर बांधून झाला, आता हा दगड शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या. शेवटच्या पायरीला का? हिरोजी तुम्हीच दुर्ग बांधला, वर कमानीवर लावा की. नाही राज, काय लिहिलं काय दगडावर? हिरोजीनं सांगितलं, राज मी माझं नाव लिहिलंय, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर, आणि हा दगड शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या. राजांनी विचारलं, हिरोजी शेवटची पायरी का? हिरोजी म्हटला, राज ज्या ज्या वेळेस रायगडावर याल ना, त्या त्या वेळेला तुमच्या पायाची धूळ फक्त आमच्या मस्तकाला लागली पाहिजे, दुसरं काही नको. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. काय काय जगली होई माणसं. मला वाटतं शब्दांना महत्व आहे आणि म्हणून शब्द हे तोलून मापून वापरावेत, जपून वापरावेत. कितीतरी मोठमोठे नेते काय बोलावं यापेक्षा चुकीचं बोलल्यानं कारकीर्द खराब झाली. शब्द शस्त्र आहेत. मी म्हणतो काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याचं तारतम्य माणसाला असलं पाहिजे. आणि चांगदेव महाराजांचा अधिकार मोठा आहे. चांगदेव महाराजांना सुचेना ज्ञानोबरायांना मी काय लिहू, काय लिहावं हे सुचेना म्हणून काहीही लिहिलं नाही. काय बोलावं हे सुचेना म्हणून काहीही बोलले नाहीत. कोरं पत्र पाठवलं
तीर्थरूप लिहावं तर वयानं लहान आहेत, दुसरा काही महिना लिहावा तर अधिकारानं मोठे आहेत. काय लिहावं ते सुचलं नाही आणि कोरपत्र पाठवून दिलं. आणि ते कोरपत्र मुक्ताईच्या हातात पडलं. आणि मुक्ताई म्हणली, दादा चांगदेव महाराजांचं पत्र आलंय. काय लिहिलंय? अरे दादा काहीच तर लिहिलं नाही. अरे मग पत्र कसं? दादा चांगा एवढे वर्ष जगला. एवढीशी मुक्ताई म्हणती, चांगदेव महाराज एवढे वर्ष जगले पण कोरे ते कोरेच राहिले रे. आणि कोरं राहणं पण महत्वाचं आहे. एवढे वर्ष जगून कोरं राहणं सोपं आहे का? आपल्या पाठीवर एवढी गिचमीड झाली, काय खुडायचं आणि काय ठेवायचं. 8 दिवसापूर्वी एक होतं, आता खुडून लगेच दुसरं, 4 तारखेनंतर तिसरंच. काय खुडायचं आणि काय, किती गिचमीड आहे मला सांगा बरं. चांगदेव महाराज कोरे राहिले आणि म्हणून कोरपत्र पाठवू शकले. त्या चांगदेव महाराजांना जगण्याचा अर्थ समजावून सांगणारी दुसरी कोणी नाही, साक्षात मुक्ताई आहे. आणि म्हणून ही मुक्ताई आम्ही समजून घेतली पाहिजे. मला असं नेहमी वाटतं की घरातली स्त्री फार महत्वाची आहे. नामदेवरायांना, ज्ञानोबारायांना हळुवारपणे फुंकर घालायचं काम जर कुणी केलं असेल तर ते मुक्ताईनं केलं. आमचे वडील एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा भाग स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकते. म्हणून बहिणीचा सन्मान करा. तुम्ही तरुण पोरं येत आहेत, तुम्ही बसमधून चाललेला आहात आणि तुमच्या गल्लीतली, वर्गातली, कॉलेजमधली मुलगी बसमध्ये आली आहे, गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये तिनं तुम्हाला जर बघितलं तर तिला सुरक्षित वाटलं पाहिजे. तिला वाटलं पाहिजे, अरे माझ्या गावातली, घरातली, इथली मुलं आहेत. आणि तुमच्याकडे बघून जर गावातल्या पुरीला सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही. आणि सन्मानाची सुरुवात कुटुंबापासून करा. आपण घरात बहिणीचा सन्मान करत नाही, बाहेर कुणाचा सन्मान करणार आहोत? 10 वर्ष झाली बहिणीच्या दारात गेलो नाही. वा, ती गेल्यावर जाऊ साडी चुळी घेऊन. शेवटची साडी चुळी घेऊन भाऊ येतो. बहिणीला कळतं का भाऊ आलाय, रडतोय, माझ्यासाठी शेवटची साडी घेऊन आलाय? काही कळत नाही. जोपर्यंत नाती आहेत तोपर्यंत मजा आहे, तोपर्यंत आनंद आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि आता जन्माला आली साक्षात आदिशक्ती मुक्ताई. त्या आदिशक्तीच्या जन्माचं आपण स्वागत करूयात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दनाला गुणी, विविध तापांची करावया जाणणी, विविध तापांची करावया जाणणी. न भक्ता लागे तू पावसी निर्वाणी, रायचा जोगवा जोगवा मागे रायचा जोगवा जोगवा मागे रायचा जोगवा जोगवा मागे रायचा जोगवा जोगवा मागे. द्वैत सारोनी माळ मी घालीन, घालीन माळ मी घालीन, घालीन माळ मी घालीन. हाती बोधाचा झेंडा मी घेईन, घेईन झेंडा मी घेईन, घेईन झेंडा मी घेईन. भेद रहित वारीसी जाईन, भेद रहित वारीसी जाईन. नाईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा मागे. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, करुण पोटी मी मागेन ज्ञानपुत्र. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, करुण पोटी मी मागेन ज्ञानपुत्र. धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा. दंभ संसार सांडीन कुपात्राईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा
ज्ञान जन्म मरणाचा, हे रामी चुकविला नाहीचा जोगवा, जोगवा मागे 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 नाहीचा जोगवा, की आपण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. आता उद्या आपण समाधीपर्यंत येणार आहोत. आज ह्या सगळ्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई यांचा जन्म झाला आणि उद्या समाधी प्रसंग आहे. उद्या 10-20 खुर्च्या फक्त आज शेवटच्या उरलेल्या आहेत. उद्या त्याही राहणार नाही, त्याची आपण सगळ्यांनी काळजी घेऊयात. आणि उद्या सगळ्यांनी आवर्जून बरोबर वेळेमध्ये उद्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. आता समारोपाकडे जात असताना मला 2 गोष्टी सांगायच्यात. आपण ज्ञानोबरायांच्या चरित्राच्या अनुषंगानं मुक्ताईचं महत्त्व सांगताना मी म्हटलं की आपण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. आज आता 8:45 वाजत आलेत आणि तुम्ही सगळ्या महिला इथं ITत बसलायत ना, याचं कारण जर काय असेल तर सावित्रीमाई आहेत. सावित्रीबाई फुलेंसारखी एक स्त्री पुढे आली. महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला सांगितलं, ह्या गोरगरिबांच्या पुरी शिकल्या पाहिजेत आणि याच्यासाठी सावित्री तू शिकलं पाहिजे, तू शिक्षिका झालं पाहिजे. सावित्रीमाईंनी पुण्यामध्ये ज्योतिराव फुलेंनी पहिली शाळा सुरू केली मुलींची. किती लोकांनी त्रास दिला हो. दगडदोंडे फेकून मारले. 2 साड्या घेऊन जायच्या, एक तिथे खराब झाल्यावर बदलायची आणि मग यायचं. त्यावेळेस जर हे धाडस महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं जर केलं नसतं तर आज मुलींना शिक्षणाची दारं खुली झाली असती का? काय परिस्थिती होती. शहाजीराजांचे चुलत भाऊ, त्यांची पत्नी आंघोळीला गेली तर शत्रूच्या सैन्यानं उचलून नेलं. ही सरदारांच्या घरातल्या स्त्रियांची अवस्था होती. आणि त्यावेळेस जिजाऊ आपल्या मुलाला सांगतात, राजे हातावर हात देऊन बसायचं नाही, समशेर उचलायची. त्यावेळेस जर जिजाऊंनी सांगितलं असतं, राजे यांच्या नादी लागू नका, थोडीशी जहागिरी वाढून घेऊ, आपलं शांततेत आयुष्यभर आनंदात जगू, कुठे यांच्याबरोबर भांडण तंटे करत बसता, कुठं जीव जोखमीत घालता. पण एक आई आपल्या लेकराला सांगते, राजे ह्या सगळ्या शहांना जर उलथून टाकायचं असेल, लिंबू टिंबू पोरं गोळा केली आणि त्यांच्या हातात समशिरी दिल्या हो जिजाऊंनी. एका आईनं जर आपल्या पोराला हे धाडस दाखवलं नसतं तर हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असतं का? मुरार जगदेवानं पुण्यामध्ये पहार रोवली होती आणि सांगितलं होतं, जो कोणी या पहारीला हात लावील आणि इथं जर वाडे बिडे बांधून इथं राहायला याल तर त्याच्या कुळाचा नायना ठेवून जाईल. जिजाऊ आपल्या एवढ्याशा शिवरायांना घेऊन गेल्या पुण्यात, राहायला सुरू केलं, वाडे बिडे उभे केले. पण राहायला येतंय कोण? लोकांच्या मनात दहशत. हे पहारीला हात कुणी लावायचा? आजूबाजूचे सगळे पाटील बिटील गोळा केले आणि जिजाऊंनी ह्याला त्याला नाही सांगितलं तू पहार उचल. आपल्या पोराला सांगितलं, शोभा उचला ती पहार आणि द्या भिरकावून. शिवरायांनी पहार भिरकावून दिली आणि पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला आणि मग ते पुन्हा आजूबाजूला वसलं आणि मग लोक तिथं राहायला लागले. त्या लेकराच्या मनात धाडस निर्माण जर कुणी केलं असेल तर ते त्यांच्या आईनं केलंय, जिजाऊंनी केलं. इतकं स्त्रीचं महत्व आहे, तुम्ही लक्षात घ्या. अहो अहिल्याबाई, किती किती संकट आली हो अहिल्याबाईंच्या आयुष्यात मला सांगा. कुठं चुंडी गाव, कुठं इंदोर, अहिल्याबाईंनी कुठं कुठं काम नाही केलं. बंधारे बांधले, विहिरी केल्या, बारवा केल्या, मंदिरांचे कळस केले, काय काय केलं नाही. आणि अहिल्याबाई म्हणल्या का नाही, हे चुंडी हे एवढाच मतदारसंघ आहे माझा, मी अजिबात बाजूला कुठं लक्ष देणार नाही. आता तुम्हाला मर्यादा आहेत, निधी तिथंच खर्च करावा लागतं.
पण किती किती व्यापक दृष्टी आहे अहिल्याबाईंची. आणि आपण छोट्या छोट्या संकटांसमोर गर्भगळीत होतो आणि आत्महत्या वगैरेच्या गोष्टींचा विचार करतो. अजिबात खचून जायचं नाही. ज्या ज्या वेळेस आयुष्यात संकट येतील ना, त्या त्यावेळेस अहिल्याबाईंचं चरित्र वाचा. नवरा गेला, सासू सासरे गेले, आई वडील गेले, मुलगा गेला, मुलगी गेली, जावाई गेला आणि एकट्या राहिल्या अहिल्याबाई. आणि अहिल्यादेवी एकट्या राहिल्या. आणि राघोबा दादा ज्यावेळेस इंदोरवरती आक्रमण करून आले ना, अहिल्यादेवींना कळलं राघोबा दादा 10,000चा फौज फाटा घेऊन इंदोरवरती येत आहेत. अहिल्यादेवींनी राघोबा दादांना पत्र लिहिलं, दादा तुम्ही इंदोरवरती 10,000ची फौज घेऊन येताय, मी पण 2,000 महिलांची फौज घेऊन हातात रणांगणात भाला घेऊन उभी राहील. मी जर हारले तर फार विशेष फरक पडणार नाही, पण राघोबा दादा महिलांच्या सैन्याच्या समोर जर तुम्ही हारलात तर इतिहास काय नोंद घेईल हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. राघोबा दादांनी पत्र लिहिलं, अहिल्या मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही, तुझं सांत्वन करायला आलेलो आहे. मग अहिल्यादेवींनी पत्र लिहिलं, सांत्वन करायला पालखीत बसून या, फौज फाटा कशासाठी. काय मुत्सद्दीगिरी होती अहिल्यादेवींची सुद्धा. अरे हा इतिहास आहे तुमच्या माझ्या समोर, आपण कुठे इकडे तिकडे डोकावून बघतो. माझी सगळ्या इथं बसलेल्यांना सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही तुमच्या पोरींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. आपल्या डोक्यात असतंय नाही चांगली जागा आली द्या उडून बार. पोरगी जर आर्थिक दृष्ट्या तिच्या पायावर उभी असली ना, एक वेगळा कॉन्फिडन्स येतोय व जगण्यात.